नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. सोमवारी सिंधुदुर्गातील खासगी डॉक्टर ओपीडी ठेवणार बंद. डॉक्टर राजेंद्र पाताडे यांची माहिती. हेवाळे गावची नाहक बदनामी खपवून घेणार नाही, प्रमुख मानकरांचा इशारा. आणि 7 जन्म हीच पत्नी मिळावी, कुडाळातील सत्यवानांची वडाभोवती प्रदक्षिणा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी सिंधुदुर्गातील खासगी डॉक्टर्स कामबंद आंदोलन छेडणार आहेत. याबाबतची घोषणा डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्गचे प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र पाताडे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत केली. कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान रुग्णाच्या झालेल्या मृत्यूनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत 2 निवासी डॉक्टर गंभीर जखमी झाले. या घटनेचा निषेध सध्या संपूर्ण देशभरात होतोय. डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्गने सोमवारी संपूर्ण सिंधुदुर्गात कामबंद आंदोलन छेडल्याची घोषणा डीएफसी सिंधुदुर्गचे प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र पाताडे यांनी केली. रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत ही सर्वच डॉक्टरांची भूमिका असते. आपल्या खासगी जीवनाचा विचार न करता डॉक्टर अहोरात्र 24 तास रुग्णसेवा करतात. डॉक्टरही एक माणूसच आहे हे जनतेनं लक्षात ठेवलं पाहिजे, असे आवाहन करतानाच म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावता नये अशा शब्दात डॉक्टर पाताडे यांनी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध केलाय. सोमवारी इमर्जन्सी सेवा मात्र सुरू राहणार असून सायंकाळी 4 वाजता जिल्ह्यातील शेकडो डॉक्टर जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचा निषेध करणार आहेत. जर असा केला तर ही अपप्रवृत्ती आहे. त्या अपप्रवृत्तीचा निषेध वेळीच करणं गरजेचं आहे. पश्चिम बंगालमधली जी परिस्थिती आहे, म्हातारे मेल्याचं दुःख नसतं पण काळ सोपवता नाही. तिथल्या सामाजिक स्तरावर जर ह्या घटनेचा निषेध होतोय पण शासन स्तरावर प्रशासन स्तरावर राजकीय माणसांची नकारात्मक भूमिका आपल्या समोर येते. कडक उपचार करणाऱ्या, जो आपलं कौटुंबिक सौख्य पणाला लावून दावणीला लावून जो अहोरात्र 24 तास सेवा या नावाखाली जो अविरतपणे मेहनत करतोय त्या डॉक्टरांना बडतर्फीचा आदेश किंवा त्यांच्यावरच टांगती तलवार काहीतरी कायद्याच्या दृष्टीने ठेवणं हे निषेधार्ह आहे. राजकर्त्यांपासून प्रशासनापासून ही नकारात्मक भूमिका आहे ती कुठंतरी कमी होणं आणि डॉक्टरांना निर्भय वातावरणामध्ये आपलं काम करू देणं, एक विश्वास निर्माण होणं महत्त्वाचं असतं. एक रुग्ण जेव्हा एका दवाखान्यात येतो किंवा हॉस्पिटलमध्ये येतो त्याच्यामध्ये गुणांबंध निर्माण झाला पाहिजे, प्रेम वात्सल्य त्याच्याविषयी आस्था निर्माण झाली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं चांगल्या वातावरणामध्ये एक डॉक्टर म्हणून त्याला उपचार करणं त्या डॉक्टरना शक्य असतं. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ह्यांचं जर आपण रिव्ह्यू घेतला तर साधारणतः 400 डॉक्टरांच्या मागे 400 रुग्णांच्या मागे किंवा लोकवस्तीच्या मागे एक डॉक्टर असावा असं गृहीतक आहे. भारतासारख्या विकसित देशामध्ये जिथं लोकसंख्या झपाट्यानं वाढते त्या ठिकाणी हेच प्रमाण खूप व्यस्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. 1700ला 1 असं व्यस्त प्रमाण याच्यामध्ये आहे. आणि जर आपण विचार केला तर ही सगळी वाढती लोकसंख्येचा दबाव या वैद्यकीय व्यवस्थेवर पडतो. भौगोलिक, आर्थिक, सामाजिक स्तराचा विचार केला आणि जर आपल्या असलेल्या ग्रामीण भागातल्या जर सोयीसोयी आहेत वैद्यकीय क्षेत्रातल्या ह्या सगळ्यांचा विचार केला त्याचप्रमाणे जरी बजेटचा जरी विचार केला तर बजेटमध्ये सुद्धा आपल्या वैद्यक क्षेत्रात जी काही सोय केली जाते ती भारतसारख्या विकसनशील देशामध्ये तुटपुंजी आहे असं आज आमच्या डॉक्टर मंडळींचं म्हणणं आहे. मग असणाऱ्या साधनसामुग्रीच्या माध्यमातून आपण शिकलेलं ज्ञान पणास लावून प्रत्येक डॉक्टर्स हा अत्यंत उत्तम दर्जाचा भारतामध्ये सेवा देत आहे असं ही धारणा आज आमच्या मनामध्ये आहे आणि ती जनमानसामध्ये पक्की राहण्यासाठी अशा प्रकारे आंदोलनाची गरज आहे असं आमचं म्हणणं आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स.
ग्रामविकासात गेल्या 4 वर्षात सर्वोच्च काम करून हेवाळे गावानं संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवला. सरपंच म्हणून निवडून दिलेल्या संदीप देसाई यांनी गावासाठी जीवाचं रान केलं. गावाबाबत पुन्हा चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा गावच्या प्रमुख मान्यवरांनी दिलाय. सरपंच संदीप देसाई यांनी हेवाळे गावासाठी गेल्या 4 वर्षात जीवाचे रान करून रात्रंदिवस काम करून गावाला अनेक पुरस्कार पटकावून दिलेत. कोट्यावधींची विकास कामे गावासाठी मंजूर करून आणलीत. दुर्गम व अनोळखी असलेल्या हेवाळे गावचा आज एक विकासाचा वेगळा ब्रँड देसाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्माण केला आहे. अशा या नावलौकिकाला कोणी राजकारण करून प्रसार माध्यमांना चुकीची माहिती देऊन मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही मुळीच गप्प बसणार नाही, असा इशारा हेवाळे गावचे प्रमुख मानकरी तथा माजी पोलीस पाटील सूर्यकांत देसाई, प्रमुख मानकरी तंटामुक्त समिती अध्यक्ष जयवंतराव देसाई, मधुसूदन गवस यांनी दिला आहे. हेवाळे गावची एका रिक्त असलेल्या ग्रामपंचायत अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गाच्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. गावचे सरपंच पद अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. हे पद त्या पात्र व्यक्तींनी भरून काम करण्यास कोणाचीही हरकत नव्हती आणि आजही नाही. त्यामुळे आताच्या पोटनिवडणुकीचे आणि रिक्त पद भरण्याचे कोण राजकारण करत असेल तर ते योग्य नाही. काही जण नाहक आमच्या गावाला व आमच्या गावाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या आमच्या नेतृत्वाला अशा चुकीच्या बातम्या देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र असे घाणेरडे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. हेवाळे गावच्या इतिहासात प्रथमच संदीप देसाई यांच्या रूपानं गावाला एक अभ्यासू नेतृत्व लाभल्याने संपूर्ण गाव त्यांच्या वाटेमागे ठामपणे उभा आहे. त्यामुळे जर कोणी आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती देऊन चुकीच्या बातम्या छापून आणत असेल तर आम्हाला जशास तसे उत्तर द्यावे लागेल, असा इशारा गावच्या प्रमुख मान्यवरांनी दिला आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. गोवा शिवोली पुलावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. चर्चमध्ये जाण्यासाठी आपल्या स्विफ्ट कारने जात असताना फर्नांडिस यांच्या गाडीला फॉर्च्युनर कारने जोरदार धडक दिली. यात फर्नांडिस यांच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून यात एका लहान मुलाचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त जमावाने फॉर्च्युनर कार पेटवली. तसेच महामार्गावरील वाहतूक ग्रामस्थांनी रोखून धरली. याच दरम्यान पोलीस व स्थानिक यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. दरम्यान याच पुलावर वाहतूक पोलिसांची नेहमी गस्त असते. वाहतुकीचे कडक नियम या ठिकाणी अंमलात आणले जातात. तरी अपघात कसा झाला असा संतप्त सवाल नागरिकांनी केला. त्यामुळे शिवोली पुलावर सकाळी तणावपूर्ण वातावरण होतं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. महाराष्ट्रात पहिल्यांदाच तुम्हाला मिळू शकते तुमच्या स्वप्नातलं घर, तेही फक्त 777 रुपयांमध्ये. रिअल इस्टेट मॉल ॲप डाउनलोड करा किंवा आपल्या जवळच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा. टी शर्ट बुक करा 777 रुपयांमध्ये. 1 कोटींचे मुंबईत, 75 लाखांचे ठाण्यात व 50 लाखांचे नवी मुंबईत घर आणि 200 आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा. एकच ध्यास, मध्यमवर्गीयांचा विकास. चला करूया दलाली बंद. रिअल इस्टेट मॉल, आरकेज होम सोल्युशन्स. आपल्या आरोग्याची सर्वाधिक काळजी घेणारं गोव्यातलं सर्वाधिक मोठं खासगी हॉस्पिटल मणिपाल. तब्बल 235 बेड्स,
6 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, आपल्यासाठी सदैव उपलब्ध असणारी अनुभवी डॉक्टरांची टीम, गोव्यात सर्वाधिक तब्बल 36 स्पेशालिस्ट डॉक्टर्स फक्त इथेच. 24/7 तातडीची सेवा देणारं अत्याधुनिक हॉस्पिटल, सुसज्ज अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर, अॅनेस्थेशिया आणि लॅबोरेटरी सर्व्हिस, डायग्नोस्टिक सर्व्हिसेसच्या अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, MRI, डेक्सा स्कॅन, कोणत्याही आजारापासून आपल्याला वाचवणारी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक्स, गोव्यात प्रथम NABH मान्यता असलेलं खाजगी टर्शरी हॉस्पिटल, अत्याधुनिक कर्करोग उपचार केंद्र, लिनियर ॲक्सिलेटर वर्सा, अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसाठी, क्रिटिकल केअर युनिटमध्ये तज्ञ डॉक्टरांची पूर्णवेळ सेवा, बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट, न्यूक्लिअर मेडिसिन. गोव्यात सर्वप्रथम स्लीप स्टडी युनिट, संपूर्ण गोव्यात रुग्णवाहिका सेवा, हृदयरोग शस्त्रक्रिया, न्यूरोलॉजी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी तसंच माता व मुलांच्या काळजीसाठी सर्व सुसज्ज व व्यापक सुविधा. 24 तास तत्पर असलेलं मल्टी स्पेशालिटी सेंटर, आमची अत्याधुनिक सुविधा, ऑन्कॉलॉजी सेंटर, हृदयरोग तपासणी व उपचार केंद्र, सांधे आणि हाड उपचार केंद्र, किडनीसाठी मूत्रविकार तज्ञ, स्नायूशास्त्र, त्याचबरोबर क्रिटिकल केअर सेंटर. तब्बल 3.5 लाख रुग्णांवर यशस्वी उपचार, 60,000हून अधिक रुग्णांना तातडीची सेवा, 5,000हून अधिक परदेशी रुग्णांवर यशस्वी उपचार, 35,000हून अधिक नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी. परदेशी रुग्णांसाठी खास उपचार केंद्र, संपूर्ण अत्याधुनिक कॅन्सर उपचार केंद्र, मेडिकल ऑन्कॉलॉजी, सर्जिकल ऑन्कॉलॉजी, रेडिएशन ऑन्कॉलॉजी, हेमॅटो ऑन्कॉलॉजी, अत्याधुनिक लिलॅक मशीन रेडिएशन थेरपीसाठी, प्रभावी कॅन्सर उपचार केंद्र, तातडीचे उपचार, उपचारासाठी बहुपद्धतीचा वापर, अचूक निदान आणि उपचार. राष्ट्रीय महामार्गाने जोडलेल्या सिंधुदुर्ग पासून फक्त 38 मैल दूर. मग कॅन्सरवर उपचारासाठी इतरत्र कुठं जायचं तरी कशाला? मणिपाल हॉस्पिटल, 0832 66 32 50. आता इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्या अगदी नंबर 1 कॉलेजमध्ये. जयवंती बाबू फाउंडेशनचं मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट MITM, अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय. कोणतंही डोनेशन नाही, सर्व सुविधांनी युक्त असा सुसज्ज 10 एकरांचा कॅम्पस, वायफाय सुविधा उपलब्ध, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेटसह संगणक कक्ष, परिपूर्ण ग्रंथालय, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, विविध प्रवर्गातील मुलांना फीमध्ये सवलत, पदवी अभ्यासक्रम, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आपल्या आवडत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या आणि आपलं इंजिनियर होण्याचं स्वप्न साकार करा. मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन नजीक, ओरोस, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क SC नवले 9987 76 29 46, रामचंद्र सावंत 9420 70 355, केतन कदम 98 330 58 368. आता आपलं बँकिंग आपल्या हातात. हवं तेव्हा हवं तिथे. सारस्वत बँक सादर करत आहे बँक ऑन व्हॉट्सअप. आपला बॅलन्स चेक करा, मिनी स्टेटमेंट मिळवा, तसंच बँकेच्या अनेक सुविधा मिळवा बँक ऑन व्हॉट्सअप सह. आता बँकिंग झालं मित्रांसोबत चॅटिंग करण्या एवढं सोपं. रजिस्टर करण्यासाठी 9029059271 वर मिस्ड कॉल द्या. सारस्वत बँक, जस्ट 100 years यंग. मिले यहाँ दोनों जहां.
विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. पाणी अडवा पाणी जिरवाचा आपण नारा देतो, पण प्रत्यक्षात कोणतीच कृती होताना दिसत नाही. याला अपवाद ठरली ती विजयदुर्ग जिल्हा परिषद शाळा. शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून ग्रामस्थांनी जमा केलेल्या लोकवर्गणीतून शाळेमध्ये रेन हार्वेस्टिंग सिस्टीम हा प्रकल्प राबवलाय. हा प्रकल्प राबवणारी जिल्हा परिषद विजयदुर्ग ही कोकणातील पहिली शाळा ठरली आहे. पाहूया स्पेशल रिपोर्ट. देवगड तालुक्याचा बराचसा भाग हा कातळी असल्याने देवगडमध्ये पाणी टंचाईची मोठी समस्या आहे. पण प्रत्येकाने ठरवले तर पाणी टंचाईवर मात करणे देखील शक्य आहे. तालुक्यातील विजयदुर्ग जिल्हा परिषद आदर्श शाळेला 150 वर्षे नुकतीच पूर्ण झाली. या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या शाळेचे माजी विद्यार्थी ग्रामस्थ यांनी एकत्र येत विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ विजयदुर्ग मुंबईची स्थापना केली. याच मंडळाच्या माध्यमातून जमा केलेल्या लोकवर्गणीच्या शिल्लक रकमेतून जिल्हा परिषद विजयदुर्ग या शाळेत रेन हार्वेस्टिंग सिस्टीम हा प्रकल्प राबवला. आज पाणी टंचाईवर मात करण्यासाठी असे प्रकल्प प्रत्येकाने राबवणे आवश्यक आहे, मात्र ते तुरळक प्रमाणात राबवले जात आहेत. विजयदुर्गमध्ये विजयदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुवर्ण शतक महोत्सव नुकतीच संपन्न झाला. या सुवर्ण शतक महोत्सवात ग्रामस्थांनी केलेल्या लोकवर्गणीतून एक स्तुत्य उपक्रम या मंडळाने केला आहे. रेन हार्वेस्टिंग सिस्टीम हा एक चांगला उपक्रम या मंडळाने राबवला आहे. या उपक्रमाचे जनक राजू परोळेकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडूनच या संदर्भात माहिती घेऊया. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जो झाला त्या महोत्सवाचा जो निधी होता त्या निधीचा उपयोग चांगला करण्यासाठी ग्रामविकास मंडळाकडे मी एक योजना मांडली होती की विजयदुर्ग शाळेमध्ये पडणारं जे पाणी फुकट जातं आहे त्याचा उपयोग आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे करून ते पाणी या ठिकाणी असणाऱ्या हौदामध्ये सोडावं. तात्काळ ग्रामविकास मंडळाने ह्याला मान्यता देऊन हा उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी मला सहकार्य केलं. आज आपण जवळजवळ 200 फुटाचं पडणारं पाणी छतावरचं ह्या विहिरीमध्ये आणून सोडलेलं आहे. यासाठी काही मोठं इंजिनिअरिंग लागतं अशातली गोष्ट नाही, तर छोट्या प्रकारचे असणारे जे पनळ 4 इंच असणारे पाईप याद्वारे आपण शाळेतून छतावर पडणारं पाणी ह्यामध्ये सोडलेलं आहे. यामागचा उद्देश आमचा हाच होता की शाळेमध्ये शिकणारी जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांच्या मनावर हे बिंबवावं की प्रत्येक वेळेला आपण सगळीकडे सांगतो की पाणी वाचवा, पाणी वाचवा, पाणी जमिनीमध्ये जिरवा, म्हणजे काय करा. तर लहानसुद्धा मुलांच्या मनावर हे बिंबवण्यासाठी हा उपक्रम आम्ही इथे राबवलेला आहे. प्रत्येकाने जरी आपल्या घरी असणारी आपली छपरं आहेत त्याच्यावरचं पाणी आपल्या विहिरीमध्ये सोडलं तरी आपण वर्षभर जेवढं पाणी आपण आपल्यासाठी वापरतो तेवढं पाणी परत आपण भूगर्भामध्ये जर दिलं तर भूगर्भामध्ये असणाऱ्या पाण्याचा साठा हा वाढेल आणि येणाऱ्या आपल्या भविष्यातल्या पिढीला पाण्याची कमतरता राहणार नाही. यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे. गावामध्ये असणाऱ्या शाळेविषयी प्रत्येक मुलाला तो ज्या शाळेत शिकतो त्याविषयी प्रेम असतं आणि त्या प्रेमापोटी ह्या शाळेसाठी मी वेगळं काय करू शकेन असं ज्या वेळेला मनामध्ये येतं त्यावेळेला माझ्या मनामध्ये आलं की मी माझ्या घरी असणाऱ्या सर्व बिल्डिंगचं पाणी माझ्या विहिरीमध्ये जर सोडू शकतो तर माझ्या शाळेसाठी माझ्या शाळेच्या समोर असणारा हौद जर उन्हाळ्यामध्ये रिकामी पडत असेल, त्याचं पाणी कोणाला मिळत नसेल तर ते करण्यासाठी मी काय करावं. त्यातून माझ्या ह्या डोक्यामध्ये संकल्पना आली आणि त्यामुळे मी हा सर्व उपक्रम राबवून लोकांच्या मनावर बिंबवला आणि तो उपक्रम मी आज पार पडतोय. माझी तर अशी सर्वांना इच्छा आहे की प्रत्येक ज्या असणाऱ्या शाळेमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे आता म्हटलेत की कोकणामध्ये असलेली ही पहिलीच शाळा कदाचित असेल तर ह्यापासून आदर्श घेऊन या आदर्श शाळेचा आदर्श घेऊन
इतर सर्व आदर्श विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणच्या त्या गावातल्या विद्यार्थ्यांनी अशी वर्गणी गोळा करून आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमधल्या असणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम आपले आजी माजी विद्यार्थ्यांनी करावं असं मी त्या सर्वांना आव्हान करतो. नाही, ह्याला येणारा खर्च असा फार मोठा नाही आहे. तसा विचार केला तर हे जवळजवळ 200 फुटाचं मी रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम या शाळेच्या इमारतीला केलेलं आहे आणि साधारणपणे त्याला फुटामागे 100 रुपयाचा खर्च सगळं पन्हाळ म्हणा पाईप म्हणा हे धरून जर मजुरी सकट होत असेल तर त्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की एवढं मोठं काम किती छोट्या आणि कमी पैशामध्ये होऊ शकतं. आणि परत या मटेरियलला लाईफ आहे. व्यवस्थित तुम्ही त्याची जर मेंटेनन्स केले तर 10 ते 15 वर्ष हे मटेरियल खराब होणार नाही आहे. ॲट अ टाईम वन टाईम तो खर्च केल्यानंतर 15 वर्ष ही रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम ही तुमची चालू राहणार. मात्र या मंडळाने जिल्हा परिषद विजयदुर्ग शाळेत हा प्रकल्प राबवून एक नवा पायंडा घालून दिलाय. रेन हार्वेस्टिंग सिस्टीम हा प्रकल्प राबवणारी जिल्हा परिषद विजयदुर्ग ही देवगड तालुक्यातील नव्हे तर कोकणातील पहिली शाळा आहे. विजयदुर्ग येथील राजेंद्र परुळेकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला असून ग्रामविकास मंडळाचे मुंबई अध्यक्ष नितीन जावकर, स्थानिक अध्यक्ष तसेच सर्व ग्रामस्थांची साथ यामुळेच हा प्रकल्प 200 मीटर मध्ये राबवला असून तो लवकरच पूर्ण करणार असल्याचे राजेंद्र परुळेकर यांनी सांगितले. शाळेच्या छपरावरचं पाणी अशा पद्धतीने पाईपलाईनमधून येत आहे आणि ते पूर्ण पाणी आपण पाहू शकता. हे अशा पद्धतीने पाईपलाईनमधून येत आहे. पूर्ण हे 200 मीटरचं काम झालेलं आहे. पूर्ण या पाईपमधून असं येऊन हे पूर्ण पाणी आज या विहिरीत इथे सोडलेलं आहे आणि या इथे पूर्ण या छपराचं पाणी इथे विहिरीत स्टोरेज होणार आहे. देवगड म्हटलं की पाणी टंचाई आहे, पण आज या पाणी टंचाईत विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाने एक चांगलं पाऊल टाकलं आहे. कोकणातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयदुर्ग ही हा प्रकल्प राबवणारी पहिली शाळा असेल. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेने असे प्रकल्प राबविले पाहिजे. देवगड म्हटलं की पाणी टंचाई, पण आज पाणी टंचाई थांबवण्यासाठी हा एक रेन हार्वेस्टिंग सिस्टीम हा एक चांगला पर्याय आहे. एक कमी खर्चात आणि चांगल्या प्रकारे हा प्रकल्प प्रत्येकजण राबवू शकतो. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामॅन आनंद तांबेसह स्वप्नील लोके, देवगड. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून स्त्रिया दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करतात. मात्र कुडा इथं 7 जन्म हीच पत्नी मिळावी म्हणून सत्यवानांनी वडाभोवती प्रदक्षिणा घातली आहे. 8 वर्षापूर्वी कुडाळ शहरातील नवरदेवांनी आपल्या पत्नीसाठी वटपौर्णिमा साजरी करण्याचा हा निश्चय केला होता. संकल्पना बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश काळवणकर यांनी डॉक्टर संजय निगुडकर यांच्याजवळ व्यक्त केली. 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून पत्नी दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करतात. नवऱ्यामध्ये असलेले गुणदोष बाजूला सारून नवऱ्याचे आरोग्य निरोगी राहावे, पतिवाडाच्या वृक्षाप्रमाणे दीर्घायुषी हो अशी मनोकामना मनी धरून वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करतात. मात्र सातत्याने नवऱ्यासाठी उपवास करून पतीच्या नोकरी व्यवसायात भरभराट व्हावी, त्यांचे आयुष्य वाढावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करणाऱ्या घरात राबणाऱ्या पत्नीबद्दल सुद्धा पतीने तीच भावना मनोमनी ठेवावी, पत्नीचे आयुष्य वाढावे यासाठी कुडाळ शहरातील पतींनी या वटपौर्णिमेचं व्रत हाती घेतलंय. गेले 8 वर्ष हे व्रत सुरू आहे. कुडाळ शहरातील गवळदेव मंदिराजवळ असलेल्या वडाची पूजा करून हातात धागा घेऊन वडाभोवती प्रदक्षिणा घालून पत्नीसाठी वटपौर्णिमा साजरी करतात. मला सांगा, जसं अनादी काळापासून स्त्रिया हे व्रत करत आलेले आहेत, आपल्याला हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा, त्याचं आरोग्य चांगलं राहावं, त्यानं त्याची म्हणजे कार्यक्षमता चांगली राहावी आणि त्याचं चांगलं आयुष्य पुढचं चांगलं राहावं आणि असाच नवरा 7 जन्मी मिळावा अशी त्यांचं व्रत असतं, व्रताची इच्छा असते.
तर आमच्या बाजूनेही तशीच भावना आहे की या स्त्रिया जे आपलं काम मनोभावे करत असतात आणि नवऱ्याचं चांगलं इच्छितात, तसंच आमच्या बाजूनेही तशीच भावना आहे. आम्हाला पण अशा चांगल्या ज्या पत्नी आहेत त्या जन्मोजन्मी मिळाव्यात आणि त्यांची जशी भावना नवऱ्या संदर्भात असते तशीच आमचीही भावना त्यांच्याबद्दल अशीच आहे. जन्मोजन्मी आम्हाला अशीच चांगली पत्नी मिळावी आणि ती भावना जाणून देण्यासाठी आम्ही उमेश गाळवणकर यांनी 8 वर्षापूर्वी ही कल्पना मांडली आणि तेव्हापासून आम्ही हे 8वं वर्ष आहे हे व्रत आमच्या बाजूनं नवऱ्यांच्या बाजूनही तीच भावना हे दाखवण्यासाठी करत आलेलो आहे. हे 8वं वर्ष आहे आणि ही एक अशीच चळवळ व्हावी आणि जशा स्त्रिया व्रत करतात तशी सगळ्या नवऱ्यांनी पण असंच व्रत करावं किंवा अशी भावना तरी पोचू द्यावी आपल्या पत्नींपर्यंत, अशी आमची एक इच्छा आहे आणि म्हणून आम्ही हे वर्षानुवर्ष व्रत करत आहोत. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. डॉक्टर A.D. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संचलित महात्मा ज्योतिराव फुले वसतिगृह आणि सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये प्रवेश सुरू. फक्त निवासी इंजिनिअरिंग डिग्री आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश. वसतिगृहाची वैशिष्ट्ये: या वसतिगृहात मागासवर्गीय मुलामुलींसाठी राहण्याची आणि जेवणाची सुविधा पूर्णपणे मोफत. पूर्ण वेळ अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षेचं पूर्णपणे मार्गदर्शन. मोफत गणवेश, सुरक्षित हॉस्टेल, स्वतंत्र टीव्ही हॉल, विद्यार्थ्यांना स्वतंत्र कपाट, पूर्ण वेळ वैद्यकीय सुविधा, कम्प्युटर इंटरनेटची सोय, खेळाचं मैदान, तज्ज्ञ प्रशिक्षक, संगीत वाद्यवृंदाचीही सुविधा आणि वर्षातून 2 वेळा सहल, अत्याधुनिक सेवा सुविधा, परिपूर्ण शिस्तबद्ध दिनक्रम. प्रवेशासाठी आजच भेटा डॉक्टर A.D. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संचलित महात्मा ज्योतिराव फुले वसतिगृह आणि सावित्रीबाई फुले वसतिगृह, भडगाव, गडिंग्लज. फोन 98 86 42 0454 83 00 88 42 332. अखंड 25 वर्षांची परंपरा जपणारा मारुती वडा कोंबडा, अस्सल कोल्हापुरी, मटण लोणचे, गुर्दा कलेची, भेजा फ्राय, मटण बिर्याणी, चिकन बिर्याणी, तंदूर चिकन व कबाब. आमची खासियत स्पेशल वडा कोंबडा थाई, स्पेशल कोल्हापुरी मटण थाई, फिश फ्राय, प्रॉन्स फ्राय, मटन चॉप्स, फॅमिली रेस्टॉरंट, पार्सल सुविधा. कोल्हापूर, म्हापसा, परवरी, गोवा. सिंडिकेट बँक जवळ PDA कॉलनी. मोबाईल 98 504 77 374. प्रवेश 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 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना इंजिनियर होण्याची संधी. यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक मध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी प्रवेश सुरू. मागासवर्गीयांना मोफत शिक्षण. ओबीसी ओपन प्रवर्गासाठी 65% फी सवलत. उच्च शिक्षित अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा, अत्याधुनिक वर्कशॉप, भव्य ग्रंथालय, 100% नोकरीची हमी. 300हून अधिक विद्यार्थी नामांकित कंपन्यात नोकरीवर. कॉलेज कॅम्पसमध्ये मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, व्यायामशाळा, क्रीडांगण, मेस आणि उपाहारगृह. सावंतवाडी बस स्थानक ते कॉलेजपर्यंत बसची सोय. प्रवेशासाठी संपर्क यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक 023 63 27 35 35 आणि 27 34 56. मोबाईल नंबर 94 050 99 968. प्रवेश सुरू. जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स, मुंबई विद्यापीठाशी संलग्न, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज. पात्रता 12वी उत्तीर्ण. वाणिज्य, MCVC, विज्ञान किंवा कला. खुला प्रवर्ग 45%, इतर 40%. कोणतंही डोनेशन नाही. उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग. 100% नोकरीसाठी सहकार्य. तारांकित हॉटेलमध्ये खास प्रशिक्षण. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती. आपला प्रवेश आजच निश्चित करा. शेवटच्या काही जागा उपलब्ध. जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स, हॉटेल मॅनेजमेंट, मुक्काम पोस्ट साळगाव, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क 70 30
938095 आणि 7030 938096 आणि 9890 945878. प्रवेश सुरू. दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी संचलित पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पंढूर तिठा मुंबई विद्यापीठ संलग्न BSc IT 3 वर्षांचा डिग्री कोर्स, BCom बँकिंग आणि इन्शुरन्स. आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र कॉलेज इमारत, अभ्यासिकेसह लायब्ररी, अर्हताप्राप्त अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज इंटरनेटसह संगणक लॅब, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक शिक्षणाची सोय, मुलींसाठी सर्व सोयींनी युक्त वसतिगृह, विविध खेळांसाठी प्रशस्त क्रीडांगण, अतिरिक्त मार्गदर्शक व्याख्याने आणि सेमिनार्सचं आयोजन, नोकरीसाठी मार्गदर्शन व प्लेसमेंट सेल, 100% निकाल, ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध, फ्री वायफाय कॅम्पस. प्रथम वर्षाच्या ऑनलाईन प्रवेशासाठी वेबसाईटवर संपर्क साधा. 9 वर्षांची उज्ज्वल परंपरा. प्रवेशासाठी संपर्क पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पंढूर तिठा तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. फोन 02362 248077 आणि 248090. मोबाईल 777 693 1444 9158 97 16 87 94035 60 661. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. वैभववाडी तालुक्यातील सोनाळी गावात उद्योजक अशोक चव्हाण यांनी स्तुत्य उपक्रम राबवला. गावातील 240 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं. त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. वैभववाडी येथे गगनगिरी डेव्हलपर्सचे मालक उद्योजक अशोक चव्हाण यांनी आपल्या सोनाळी गावात एक अनोखा उपक्रम राबवला. गावात शाळा शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शालोपयोगी वस्तूंचं वाटप केलं. अंगणवाडी ते पदवीधर पर्यंत शिकणाऱ्या 240 जणांना त्यांनी स्कूल बॅग, छत्री, वह्या इत्यादी साहित्याचं मोफत वाटप केलं. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी भरीव कामगिरी करून गावचं नाव उज्ज्वल करावं असं विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केलं. सोनाळी केंद्र शाळेत हा शालोपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला गावचे सरपंच संजय कोलते, माजी सरपंच समाधान जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष रवींद्र सुतार, सोसायटी चेअरमन बाबा कोदे, संदीप शिंदे, भीमराव भोसले, पोलीस पाटील राजेंद्र रावराणे यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमात 10वी 12वी परीक्षेत 90% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 51,000 तर 80% मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 25,000 रुपये बक्षीस दिले जाईल अशी घोषणा उद्योजक अशोक चव्हाण यांनी केली. आजचा कार्यक्रम घेण्याच्या मागे एवढाच उद्देश आहे की एक वेळ तुमच्यासारखाच मी या शाळेमध्ये बसलेलो होतो आणि अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आम्ही शेवटी व्यवसायाकडे वळलो आणि व्यवसायातूनच जे काय निर्माण करायचं होतं, आमची जी इच्छाशक्ती होती, तर एक लहानपणी लक्षात घ्यायचं आहे की जी स्पर्धा आहे शिक्षणाची ती तुम्ही स्वतःसाठी स्पर्धा स्वतःबरोबर स्पर्धा करा, इतरांबरोबर नाही. तुम्हाला जर आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल, चांगलं व्हायचं असेल तर ही स्पर्धा स्वतःसाठी करा, स्वतःच्या हितासाठी करा. तुमचे आई वडील कष्ट करून तुम्हाला शाळेमध्ये घालतात, शिक्षण घेण्यासाठी पाठवतात, त्याचं चीज काहीतरी झालं पाहिजे. सोनाळीतील एका विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये पहिला आला पाहिजे, तालुक्यामध्ये पहिला आला पाहिजे, जिल्ह्यामध्ये पहिला आला पाहिजे, हीच एक माझी इच्छा आहे. आणि त्याचप्रमाणे आता भगिनी सांगितलं की जो विद्यार्थी 90% मार्क काढेल त्याला पुढच्या वर्षी
यशस्वी 51,000 रुपये आम्ही बक्षीस देणार आहोत. आणि जर 80% लागले तर त्याला 25,000 आम्ही बक्षीस देणार आहोत. तर यासाठी तुमच्या भावी आयुष्याची तुम्ही जर मोठे झाला तर तुमच्या आई वडिलांचं नाव होईल, तुमच्या शाळेचं नाव होईल, तालुक्याचं नाव होईल, जिल्ह्याचं नाव होईल आणि तुमचा सत्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा करतील. तर तुमची इच्छाशक्ती पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज शिक्षण सरस्वतीला जर तुम्ही प्रसन्न केलात, सरस्वती प्रसन्न करायला फक्त अवघे 12 महिने लागतात. ज्या मुलाने सरस्वतीवर प्रेम केलं असेल त्याचा रिझल्ट 12व्या महिन्यात त्याला किती प्रेम केलं सरस्वतीवर, की किती आपण अभ्यास केला, त्याचा निकाल हा 12व्या महिन्यात लागतो. आणि आपण इतर गणपतीचं म्हणा, कुठच्याही देव दैवताचा आपण जास्त हे केलं, आराधना केली तर त्याचं आपल्या श्रेय हे कालांतराने मिळतं. पण सरस्वती ही देवता अशी आहे की तुम्हाला 12व्या महिन्यात तुमचा रिझल्ट 50% मार्क, मग 50% तुम्ही त्या सरस्वतीचा प्रेम केला किंवा अभ्यास केला, त्यामुळे 12व्या महिन्यात रिझल्ट देणारी देवता एकमेव म्हणजे सरस्वती. आज तुम्ही मुलांनी अभ्यास करून, जेणेकरून आपल्या पालक हे शेत मजुरी करून तुम्हाला शिकवतायत आणि मजुरी करून शिकवणाऱ्या पालकांची एकच इच्छा असते की आपला मुलगा तालुका पातळीवर 1 नंबर काढावा, की चांगला शिकावा, चांगला त्याचं भवितव्य, पालकांचं काही भवितव्य उज्ज्वल होणार नाही, तुमचं भवितव्य उज्ज्वल व्हावं ही पालकांची एकमेव इच्छा असते की माझा मुलगा शिकून मोठा झाला, आज 4 पैसे कमवेल. हे कॉम्पिटिशन युग आहे. तुम्हाला पूर्वी आम्ही 4,000 2,000 काम करत होतो, आता तुम्हाला जास्त शिकून सरस्वती प्रसन्न करून जास्तीत जास्त लक्ष्मी तुमच्या जवळ येणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही 1 नंबर काढला तर तुमच्या पालकांचा ऊर भरून येईल. जेणेकरून सोनाळीतला मुलगा 99% पास झाला, पुढचा एक मुलगा तर सोनाळी, हे सोनाळी गाव आमचं सोन्यासारखं नाव तुम्ही करून द्याल. त्याच्यानंतर सोन्यासारखं नाव केलं तर तालुक्याचं नाव होईल. आणि ती काय मुले 93% पास झाली, त्यांचा गुणगौरव खासदारांनी केला. तो कोलते पोरगा, बाळा कोलतेचा मुलगा 93% पास झाला, तो तालुक्यात नंबर काढला त्याने, त्याचा गुणगौरव खासदारांनी केला. तसं आणि त्याच्यानंतर ती रावराने सांगुळवाडची पोरगी झाली, मग त्यांचा गौरव खासदारांनी केला. ती जिल्हा पातळीवर गौरव हे झाले, पण तुम्ही अजून सोनाळीचा गौरव करतो आम्ही. गावातल्या लोकांनी असंच योगदान दिलं तर मुलं आपला सोनाळीला बरोबर सुखराम सगुराम होईल हे मी त्याला हे करतो. आणि तसेच योगदान सर्वांनी दिलं तर सर्वांचे मी आभार मानतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. उन्हाळी सुट्टीनंतर सोमवारी 17 जून पासून शाळेला सुरुवात होतीये. सुट्टीतील मौज मजेनंतर मुलं विद्या मंदिरात दाखल होणार आहेत. त्यामुळे बरेच दिवस शांत असलेल्या शाळा मुलांच्या किलबिलाटानं पुन्हा गजबजणार आहेत. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व विषयांची मोफत पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. मात्र 100% पट नोंदणी करण्यासाठी शिक्षण विभागानं कंबर कसली आहे. तसेच पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी शिक्षण विभागही सज्ज झालाय. तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू असल्याचेही दिसत आहे. जिल्ह्यात 1ली ते 8वीची 59,183 एवढी पुस्तके प्राप्त झाली. हे पुस्तक संच केंद्रस्तरावरून शाळांपर्यंत वितरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात नवी कोरी पुस्तके दिसणार आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी शाळा भरण्यापूर्वी प्रभात फेरी व त्यानंतर नवगतांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर पाठ्यपुस्तकांचे वितरण तसेच वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. दरम्यान नवा गणवेश, नवी छत्री, दप्तर पासून वॉटर बॅग घेण्यासाठी मुलांसह पालकांनीही बाजारात गर्दी केली आहे. सुट्टीनंतर पहिल्यांदा शाळेत येणाऱ्या बालशिशूंना थारवताना शिक्षकांचं कसबही पणाला लागणार आहे. त्यात पहिल्यांदाच अंगणवाडीत जाणाऱ्या पाल्यांच्या काळजीने व्याकुळ झालेले पालक मात्र शाळेच्या आवारातच घुटमळताना दिसणार आहेत.
त्यात नवा वर्ग, नवीन मित्रमैत्रिणी, नवे शिक्षक अशा वातावरणात मुले शाळेत दाखल होणार असल्याने मुलांच्या किलबिलाटानं विद्या मंदिरे गजबजून जाणार आहेत. गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग लाईव्ह. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप, जैतापकर ऑटोमोबाईल्स. वटपौर्णिमेच्या निमित्तानं द सेव्हियर सावंतवाडी शाखा आणि सावंतवाडी तालुका युवा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं सावंतवाडी नरेंद्र डोंगर परिसरात बीजारोपण आणि वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी जांभूळ, गुलमोहर, काजू यांसारखी विविध झाडं लावण्यात आली. जंगलतोडीचे परिणाम मानवाला भोगावे लागतायत. घट्ट्या वनांमुळे पावसावर याचा परिणाम होतोय. द सेव्हियर सावंतवाडी शाखा आणि सावंतवाडी तालुका युवा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र डोंगर परिसरात बीजारोपण आणि वृक्षारोपण करण्यात आलं. तसेच हा उपक्रम जिल्हाभर राबवण्याचा मानसही या संस्थेकडून व्यक्त करण्यात आला. या संकल्पनेला नागरिकांनी पाठिंबा देण्याचे आवाहनही करण्यात आले. या मोहिमेत सागर नाणोस्कर, अजित सावंत, प्रशांत कोठावळे, अपर्णा कोठावळे, चिन्मयी नाईक, प्रणिता कोटकर, विनय वाडकर यांच्यासह अनेक मुलांनी सहभाग घेतला. खरं तर आपलं खरंच खूप भाग्य आहे की आपण कोकणवासी आहोत, कारण कोकणासारखा निसर्ग संपन्न भाग आम्हाला लाभलाय. पण हा भाग थोड्या काही वर्षातच, जास्त वर्ष नाही लागणार, काही वर्षातच विदर्भ किंवा मराठवाडा होण्यात वेळ लागणार नाही. त्यामुळे आपण वेळीच जागृत झालं पाहिजे. आपण मोस्ट ऑफ सगळी झाडं तोडतोय आणि तिथे टॉवर्स उभारतोय किंवा तिथे बिल्डिंग्स बांधतोय, घरं बांधतोय. ओके, मान्य आहे, डेव्हलपमेंट व्हायलाच हवी. पण तुम्ही जर एखाद्या ठिकाणची झाडं तोडलात तर जी झाडं तोडली आहेत ना तेवढी झाडं नको, त्याच्यापेक्षा निम्मे झाडं दुसऱ्या ठिकाणी नेऊन लावा किंवा तुमच्या आवारात लावा आणि झाडांचं संवर्धन करा. आणि मुख्यतः मळगाव वाटी जे तुम्ही बॉटल्स वगैरे टाकता तर त्या न टाकता त्याचा योग्य तो डिस्पोज करा. कारण खरंच काल खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला बॉटल्स आणि अन्य घरातील कचरा सापडला. सावंतवाडीमध्ये अनेक कचरा कुंड्या आहेत, त्यामध्ये जाऊन तुम्ही त्याचा डिस्पोज करू शकता. एवढंच आमची सगळ्यांचीच इच्छा. सावंतवाडी शाखा आणि पंचक्रोशी मित्र मंडळ यांच्या सहयोगाने आम्ही इथे 2 दिवसीय पर्यावरणीय मोहीम राबवली. पहिल्या दिवशी आम्ही 15 जून रोजी आम्ही मळगाव घाटामध्ये ही मोहीम राबवली. तिथे आम्ही कचरा निर्मूलन आणि कचरा खूप जास्त झालेला तिथे, आणि काचेच्या बॉटल्स, दारूच्या बॉटल्स, प्लास्टिक बॉटल्स ह्या सगळ्या खूप जास्त होत्या. तर ते सगळं काढून दुर्गंधी येत होती, तरीसुद्धा सगळ्यांनी खूपच छान तिथे मोहीम राबवली आणि ही खूपच छान मोहीम आमची संपन्न झाली. तसंच आज 16 जून दिवशी आज इकडे नरेंद्र डोंगरावर आम्ही झाडं लावण्याचं, वृक्षारोपण आणि बिया रोपणाचं आम्ही काम केलं. तर तिथे आम्हाला लायन्स क्लब, नगरपालिका आणि वन खात्याचा खूप जास्त सहकार्य लाभलं. त्यासाठी आम्ही सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. आम्ही इथे अननसाची झाडं प्रामुख्याने लावली. ती यासाठी कारण माकडं इथे बरीच आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्याचा उपद्रव घरामध्ये होताना दिसतो. त्यासाठी आम्ही माकडांना इथल्या इथे खाद्य मिळावं म्हणून आम्ही माकडांसाठी इथे अननसं लावली आहेत. तर सगळ्यांनाच आम्ही असं आवाहन करतो की तुम्ही सगळ्यांनी या मोहिमेमध्ये आम्हाला सहकार्य करावं. आज नरेंद्र डोंगर येथे वृक्षारोपण आणि बीज रोपणाचा आम्ही कार्यक्रम केलेला आहे आणि तो कार्यक्रम अशासाठी केला आहे की झाडांची वृक्षतोड आणि झाडं ही खूप तोडली जात आहेत आणि त्याच्यामुळे हे जमिनीची धूप होऊन बऱ्यापैकी गरमीचा त्रास लोकांना आणि जनतेला होत आहे आणि पाण्याचा पण प्रश्न मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि त्याचप्रमाणे इथे बरेचसे लोक दारू पिऊन बॉटल असतील, प्लास्टिक बॉटल असतील हे टाकून खूप कचरा केलेला आहे आणि यावर पण आम्ही सर्वच मित्रपरिवार मिळून एक दिवस स्वच्छतेची मोहीम या नरेंद्र डोंगर परिसरात करणार आहोत. आणि त्याचबरोबर इथे विस्तीर्ण अशा या झाडांच्या वनात मारुतीचं मंदिर आहे आणि हे खूप पूर्वकालीन आहेत आणि त्याचा लोकांना परिचय व्हावा आणि जनजागृती व्हावी यासाठी इथे लोकांनी यावे आणि स्वच्छता मोहीम करावी. स्वच्छता न करता इथे काहीतरी चांगलं होईल या उद्देशाने सगळ्यांनी प्रयत्न करावे.
कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. सोमवारी सिंधुदुर्गातील खासगी डॉक्टर ओपीडी ठेवणार बंद, डॉक्टर राजेंद्र पाताडे यांची माहिती. हेवाळे गावची नाहक बदनामी खपवून घेणार नाही, प्रमुख मानकरांचा इशारा. आणि 7 जन्म हीच पत्नी मिळावी, कुडाळातील सत्यवानांची वडाभोवती प्रदक्षिणा. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह. नमस्कार. आर्टिका डेकोर, प्लाय, बोर्ड्स, डोअर्स. आर्टिका प्लायवूडने बाजारात आपलं एक वेगळं लौकिक तयार केलंय. चांगली सेवा, गुणवत्ता आणि विश्वास यांच्या जोरावर आर्टिकाने ग्राहकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. ग्राहकांना तत्पर सेवा देण्यात नेहमीच आर्टिकाचं प्राधान्य राहिलंय. तर मग एकदा अवश्य भेट द्या आणि खात्री करा. प्रोप्रायटर निलेश कुमार पटेल, मोबाईल 73 87 78 66 63. आमचा पत्ता 87 3रा मजला कंपाल ट्रेड सेंटर पणजी आणि हेड ऑफिस 1837 पोस्ट मळगाव, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. श्री भगवती प्रसाद हॉल लग्न, मुंज, सभा, संमेलने इत्यादी मंगल कार्यासाठी उपलब्ध. जेवणाची 1200 लोकांची सोय, पार्किंगची सोय उपलब्ध. 500 पेक्षा जास्त लोकांची बैठक व्यवस्था, जेवणासाठी स्वतंत्र दालन, मुबलक पाण्याची व्यवस्था, जनरेटरची सोय, मोठ्या लग्न समारंभासोबतच लो बजेट लग्नाची व्यवस्था, वर आणि वधूसाठी चेंजिंग सुविधा. फक्त हारतुरे घेऊन या आणि लग्न करून जावा, ते पण रजिस्ट्रेशन सहित. शहरापासून जवळ निसर्गरम्य वातावरणात. आमचा पत्ता श्री भगवती प्रसाद हॉल, माडखोल, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. संपर्क दीपक नाईक 023 63 24 67 91 94 212 37 692 आणि 96 049 36 262. पाणी म्हणजे जीवन, पण ओझोनिक्सचं पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर म्हणजे एक नवा उत्साह. म्हणूनच आज ओझोनिक्स पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरला आहे सर्वाधिक मागणी. ओझोनिक्स म्हणजे शुद्ध पाणी आणि शुद्ध पाणी म्हणजे ओझोनिक्स. विविध साईज मध्ये उपलब्ध. आपल्या कोणत्याही समारंभासाठी, कार्यक्रमासाठी घेऊन या फक्त ओझोनिक्स पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर. इपिक्युअर फूड्स अँड बिव्हरेजचं एक दर्जेदार उत्पादन आता 250, 500 मिली, 1 लिटर तसंच 5 आणि 20 लिटरच्या पॅक मध्ये उपलब्ध. संपर्क 77 58 83 34 66, गट नंबर 44 B/1, बेळणे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. ओझोनिक्स पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, प्यास बुझाए दिल से. कोण आहे जो तुमच्या स्वप्नांना लगेच प्रत्यक्षात आणेल? कोण आहे जो आकांक्षांना त्वरित पंख देईल? कोण आहे जो निश्चयाला मजबूती देईल? हा दुसरा तिसरा कोणी नाही. ही आहे तुमची स्वतःची प्रॉपर्टी. सारस्वत बँकेची क्विक लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. प्रॉपर्टी ही राहील, प्रॉस्पेरिटी ही वाढेल. सारस्वत बँक, मिले यहाँ दोनों जहां. तुम्हाला तुमचं घर घ्यायचं स्वप्न पूर्ण करायचं आहे? तर मग चला, गुगल मॅपवर द्वारका नगरी कोकण मिठबाव देवगड हे शब्द टाईप करा आणि सफर करा एका अनोख्या विश्वाची आणि स्थिर व्हा तुमच्या घरकुलासह. निसर्गरम्य सुंदर कोकणात 4ही बाजूने फेसाळलेल्या विस्तीर्ण समुद्राच्या लाटा, लाल मातीत हरवलेल्या पाऊल वाटा, उंच डोंगर, गर्द हिरवी वनराई यांच्या सानिध्यात वसलेली द्वारका नगरी सजवतीये तुमच्या स्वप्नातील संकुलाला. असावे घरकुल आपले छान या उक्तीप्रमाणे
निवारा देणारी वास्तू प्रत्येकाला साद घालून खुणावत असते. आणि हो, आता या स्वप्नांचा पाठलाग करताना तुमची दमछाक होणार नाही, कारण अत्याधुनिक सोयी सुविधांनी नटलेली द्वारका नगरी आपल्याला आपल्या बजेटमध्ये अनोखी भेट घेऊन आले. म्हणूनच आता आपल्या बजेटचा विचार न करता द्वारका नगरी घेऊन आले सुखाची चाहूल. तीनही ऋतूमध्ये नयनरम्य वाटेल असा सी व्ह्यू आणि हिरव्यागार वातावरणात आकार घेतय तुमच्या स्वप्नातलं घर. युरोपियन ॲटिक हाऊसच्या शैलीतील हे बंगले घराला नवा देखावा तर देणारच आहेत, पण त्याचबरोबर कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त वापर यामध्ये करता येणार आहे. सुरक्षितता म्हणून खात्रीलायक सिक्युरिटी यंत्रणा, बुद्धिनिष्ठ व्हावे आणि वाचनाचा व्यासंग व्हावा म्हणून सुसज्ज वाचनालय, अबालवृद्धांना मोहून टाकणारी बाग, जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, ओपन जिम या सगळ्या सुविधा व्यक्तिमत्वाला सर्वांगीण व्हावे म्हणून शरीराला सुद्धा फिट ठेवतील. सध्या कोकणात चारपदरी हायवेच्या कामासोबत कोस्टल हायवे म्हणजे समुद्रमार्ग हा सुद्धा प्रोजेक्ट आकार घेतोय. निसर्गाच्या सानिध्यातलं पर्यटन हा तर कोकणचा मानबिंदू. त्यातूनच उदयाला येणार आहे फिशरीज, मँगो, पोर्ट रिफायनरी या आणि अशा अनेक गोष्टी भविष्यातील प्रगतीला साथ घालतायत आणि चाहूल देत आहेत विश्वासाची. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटन प्रेमींना याच ठिकाणी बंगलो भाड्याने पण मिळण्याची सुविधा असणार आहे. स्वप्नातलं घर या देखाव्यानं मनात तर भरलं, पण सत्यात उतरण्यासाठी आर्थिक बाजूचाही विचार करण्यात आलेला आहे. वेल नोन नॅशनलाइज बँककडून कर्ज सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तेव्हा आता अंतरंगातील घराच्या स्वप्नांना नवा रंग द्या आणि मनाचं दार उघडा अत्यंत विश्वासाने. आणि आपल्या हक्काच्या घरकुलात विसावण्यासाठी, आपल्या जीवनाचा महोत्सव होण्यासाठी आणि आपल्या आयुष्याची फुलबाग फुलवण्यासाठी, मनाला झऱ्यासारखं झुळझुळण्यासाठी, बुद्धीला बुद्धिनिष्ठ होण्यासाठी, शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, स्वप्नांच्या पाठीत दमलेल्या आयुष्याला आता खुलवायला द्वारका नगरी मिडबावच्या कोकण नगरीत आकार घेते. जीवनाचा असा महोत्सव होत गेला की घर, नाती, कुटुंब, जिव्हाळा, प्रेम, साथ, विश्वास या सप्तरंगांनी जीवन रंगवून जातं, हो ना? आणि आयुष्याची पण आपल्याकडून तीच अपेक्षा असते. चला तर आयुष्याची ही अपेक्षा पूर्ण करूया आणि विसावूया द्वारका नगरीमध्ये आपल्या हक्काच्या घरी. लाईफ्स ऑन विथ मणिपाल दर शुक्रवारी दुपारी 2:30 रात्री 8 वाजता आणि बुधवारी सकाळी 10:30 दुपारी 2:30 आणि रात्री 8 वाजता पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर. आता तुमच्या प्रगतीला नवी गती मिळणार. होंडाच्या बाईक्स क्रांती घडवणार. होय, जगप्रसिद्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वोच्च क्वालिटीचा एक सुंदर आविष्कार होंडा. होंडा आता आपल्या दारी. होंडा कंपनीची सर्व अत्याधुनिक मॉडेल्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत. कुडाळ इथल्या लक्ष्मीनारायण होंडा इथं. लक्ष्मीनारायण होंडा. होंडा कंपनीचं सुसज्ज आणि अत्याधुनिक शोरूम, जिथं आपल्याला मिळेल आपली मनपसंत होंडा बाईक, होंडा ॲक्टिवा 5G, होंडा सीडी हॉर्नेट, होंडा ड्रीम निओ, होंडा CG युनिकॉर्न, होंडा शाईन SP, होंडा एक्स ब्लेड, होंडा ॲक्टिवा 125, एव्हिएटर, होंडा डिओ, होंडा ग्राझिया, होंडा ॲक्टिवा आणि होंडा क्लिक. प्रत्येक मॉडेलचं वेगळं वैशिष्ट्य आणि प्रत्येक मॉडेलची वेगळी ताकद. अत्याधुनिक यंत्रणेनं सुसज्ज वर्कशॉप, तज्ज्ञ आणि अनुभवी मेकॅनिक, विनम्र आणि तत्पर सेवा. आपली आवडती होंडा बाईक बुक करण्यासाठी आजच भेट द्या लक्ष्मीनारायण होंडा, मुंबई गोवा हायवे. फोन 023 62 22 11 990, 94 239 23 286. कणकवली 023 67 23 22 44. मोबाईल
7588 5624 85. सावंतवाडी 02363 271694. मोबाईल 9420 96 27 92. लक्ष्मीनारायण होंडा